Headlines. प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. बीबीसीच्या भारतामधील मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांवर आयकर विभागाने टाकली धाड. धाडी दरम्यान कर्मचाऱ्यांचे फोनही केले जप्त. घरी बसणारे लोक जनतेला आवडत नाहीत म्हणून त्यांना लोकांनी घरी बसवलं. मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला. नवाब मलिक खरंच आजारी आहेत हे पटवून द्या. जामिनावर तातडीच्या सुनावणीसाठी आलेल्या मलिकांच्या वकिलांना कोर्टानं सुनावलं. मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे. फडणवीसांच्या आश्वासनानंतर संप मिटला. मुलगा जेवत नसल्यानं 16 महिन्यांच्या मुलाला मारहाण. नवी मुंबईतील डे केअर मधील धक्कादायक घटना. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. मुंबईतील वरळी परिसरामध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा ब्लॉक अंगावर पडल्यानं दोघे किरकोळ जखमी. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू. अंबरनाथमध्ये आयुध निर्मिती कारखान्याच्या परिसरामध्ये वणवा. आठवडाभरामध्ये दुसऱ्यांदा लागला वणवा. अग्निशमन दल अद्यापही घटनास्थळी पोहोचलं नाही. मुंबई बनलं जगातलं सर्वात दुसरं प्रदूषित शहर. प्रदूषणाची पातळी जाऊन पोहोचली धोकादायक पातळीवर. आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. हत्येनंतर मृतदेह बेडमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर.